नमस्कार. आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रातील पत्रकारिता ही आता अशा पद्धतीनं संपवण्याचा प्रयत्न केला जातो का काय? महाराष्ट्र हा आता लोकशाही सोडून हुकुमशाहीकडे जातो का? असं आता चित्र दिसायला लागलं. याचं कारण म्हणजे नांदेड येथील सुप्रसिद्ध दैनिक असणारं देशोन्नती या न्यूज पेपरमध्ये एक बातमी आली, ज्या बातमीमध्ये कुठल्याही नेत्याचा उल्लेख नसताना थेट लोकप्रतिनिधीने डायरेक्ट त्या प्रतिनिधीला, ज्या पत्रकारांना फोन करून धमकावलं. त्या संदर्भात आज महाराष्ट्रात सगळीकडे निषेध व्यक्त केला जातोय. आपल्यासोबत आहे देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे सर. सर नमस्कार, तुमचं आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे. सर, महत्वाचा मुद्दा असा आहे की सध्या आज तुम्ही देखील ती बातमी पाहिली आहे, ज्या बातमीमध्ये आमदारांचा कुठेही उल्लेख नव्हता. आमदार बाबूराव पाटील कोळीकर यांनी चक्क देशोन्नतीच्या प्रतिनिधीला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. काय सांगा? नाही, काय झालंय आजकाल महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नैतिकता हे सर्व मला असं वाटतं की या फक्त पुस्तकातल्या गोष्टी राहिलेल्या आहेत. आणि एकंदरीत जे काही राज्यात चाललं आहे म्हणजे ज्या पद्धतीने पत्रकारांच्या संदर्भामध्ये भूमिका घेतल्या जातात किंवा राजकीय लोक ज्या पद्धतीने करतात, तर ते सगळीकडे पसरत चाललं आहे ना. असं आहे की जे लोक एका जमान्यामध्ये सध्याच्या राजकारण्यांनी भ्रष्ट म्हणून आम्ही त्यांना तुरुंगात पाठवू, चक्की पिसायला पाठवू किंवा ह्याच्यात पाठवू, आता तीच माणसं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर जे बाकीचे जे राज्यकर्ते आहेत ते नॅचरली त्यांचेच काय म्हणतात त्याला गुण गाणार आहेत किंवा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे जाणार आहेत. आणि ज्या पद्धतीने त्या बीडला झालं आणि त्याला जीवे मारण्यात आला एका सरपंचाला, 3 महिने तो तमाशा चालला. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मुद्दाम केल्या जातात. कारण कसं आहे की जे काही सध्याचे करंट इश्यू आहेत, शेतकरी आत्महत्या आहेत किंवा राज्यकर्त्यांचं जे टोटल फेल्युअर आहे, त्या सगळ्या गोष्टींवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी या लोकांना काहीतरी रोज नवीन इश्यू काहीतरी हवे असतात, रोज नवीन काहीतरी इश्यू हवे असतात. जसे ते तो दीपांक कांत त्याला एक खासदार निशिकांत दुबे ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाच्या जज बद्दल बोलतो, त्याच्यानंतर भारताचे उपराष्ट्रपती बोलतात, ते 2-3 महिने चालतं. मग तर प्रकरण अंगाची येतात तर मग हे लगेच त्याच्यावर पहलगाम वगैरे करून घेतात. तो सिंधू कधी जाम होऊ शकतो हे त्यांनी लक्षात ठेवावं. तर आता हे कसं आहे की हे सगळे डायव्हर्ट करण्याचे विषय आहेत स्वप्नील. आणि देशामध्ये लोकांनी सध्याच्या घडीला ते दिवस गेले आहेत की सत्तेमध्ये जायचं, आमदार व्हायचं, देशाची सेवा, लोकांची सेवा, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला जायचं, असा एक जमाना होता. मात्र आता तो गेला. आता तर साधं सरळ आहे, माल लगाव माल कमाव. कोण किती देतं? 50 खोके एकदम ओके वाल्या जमान्यात आपण आहोत. त्याच्यामुळे ही सगळी जी काही जनप्रतिनिधी मंडळी आहे त्यांच्या डोक्यामध्ये मस्ती जाणं हे सहज शक्य आहे. मात्र यांची मस्ती जर उतरवायची असेल तर आपल्या पत्रकारांनी सर्वांना एकत्र झालं पाहिजे, एवढा त्याचा विषय आहे. त्यांनी एकदा त्याची चांगली बातमी टाकली आहे, त्याच्याबद्दल त्यांनी कौतुक केलं नाही. मात्र त्यांनी एक सहज बातमी टाकली, त्याच्यानंतर येतात त्याच्यात बातमीमध्ये त्याचा उल्लेख सुद्धा नाही किंवा नाव सुद्धा नाही. तर यांना एवढी मिरची लागायची काही गरज नव्हती. मात्र आता तसं झालेलं आहे. तर आता आपल्या पत्रकारांनी त्यांना दाखवून दिलं पाहिजे की आता तर एक आता बातमी टाकली नव्हती, आता रोज बातम्या छापायला, रोज बातम्या छापायला. सर, यापूर्वी देखील तुम्ही बाबूराव पाटील कोळीकर यांना ओळखताय. त्यापूर्वी ते विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला होता, त्यानंतर लोकसभेत पराभव झाला. त्यावेळी त्यांची भूमिका जी होती ती एकदम मायाळू आणि नरम भूमिका होती. पण जेव्हा निवडून आल्यानंतर यांना सत्तेचा माज आलाय का काय हा प्रश्न पडतोय. कारण जनतेबद्दल असणारी आपुलकी आणि त्याच्यानंतर प्रतिनिधींबद्दल असणारा रोष, काय सांगा? ते तसं आहे ना, निवडून आल्यानंतर माणसांच्या भूमिका बदलून जातात आणि त्यांना कळून जातं त्या पद्धतीत. तर आता ही त्यांची चूक नाही आहे, एकतर त्यांना निवडून देणाऱ्या लोकांची चूक आहे, त्यांच्या पक्षाची चूक आहे. खरं म्हटलं म्हणजे त्यांच्या पक्षाने याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे त्यांच्यावर. परंतु आता काही तसे विषय राहिलेले नाही आहेत. पक्षाचे अध्यक्ष यांनाही काही लाज राहिलेली नाही आहे. आणि जे चाललंय हे म्हणजे जशी की कंगना राणावत जर बोलते की काय म्हणतो त्याला 2014ला आम्हाला हे मिळालं, स्वातंत्र्य मिळालं, आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही, आलं लक्षात. मात्र काही कोणी किरकोळ बोललं
तर त्याच्यावर हे लगेच देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणार, कुणाल कामरा असो किंवा कोणी असो. ते सध्याच्या वेळेला राजकीय व्यवस्था कुठे जाते आहे त्याचं द्योतक आहे. सर, मी मला जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतोय की एक देशोन्नतीचे मुख्य संपादक म्हणून तुमची काय भूमिका असेल, कारण तुमच्याच पेपरमध्ये ह्या बातम्या छापल्या होत्या आणि ज्या बातम्यांना काही गूढ नसताना अशा पद्धतीनं तुमच्याच पत्रकाराला धमकी देण्यात आली. तुमची पुढील भूमिका काय असेल? आम्ही आमच्या तो आवृत्तीचा जो प्रमुख आहे तिथला त्याला सांगून देऊ ना की त्यांच्यावर एकतर बातम्यांवर बहिष्कार टाका, आणि केवळ बहिष्कार टाकून काही होणार नाही आहे, तर त्याला आडव्या हाताने म्हणजे काय म्हणतो त्याला लेखणीने घ्या. आपण काही बारापिटीची भाषा करू शकत नाही, पण आपली पत्रकाराची जी लेखणी आहे ती सक्षम आहे. त्याच्यानंतर हा जर आमदार खरोखर दुधाचा धुतलेला असेल तर आमची साथ आहे त्यांना. मात्र स्वतः दुधाचे धुतलेले जर नसतील आणि नंतर लोकांना ब्रह्मज्ञान सांगत असतील, अशा पद्धतीने नसतील, भाषा वापरत असतील, तर भाषा आमची ही देशोन्नतीची काय आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सर, धन्यवाद तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय की महाराष्ट्रातील पत्रकारिता आज पाहायला गेलं तर खरं तर पत्रकारांनी बातमी लिहायची कशी, बातमी टाकायची कशी, हे जर शहाणपणा जर लोकप्रतिनिधी शिकवत असतील आणि जनतेच्या समस्या जर पत्रकार मांडत असेल आणि त्याचा रोष जर लोकप्रतिनिधी मनात धरत असतील तर हे अतिशय चुकीचं आहे. आणि या संदर्भात महाराष्ट्रभर आज निषेध व्यक्त केला जातोय. अशा लोकप्रतिनिधींनी त्यांची भाषा ही सांभाळून वापरायला हवी. आणि विशेष म्हणजे एखाद्या पत्रकाराला त्याच्या बातमीला लिहिताना कुठेही त्याला त्या भूमिका न वापरता, म्हणजे धमकी देण्याची भूमिका न वापरता त्या संदर्भात समजावून घेण्याची भूमिका वापरणं महत्वाचं आहे. तर धन्यवाद तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल. विशेष म्हणजे आपण पाहतोय की आज नांदेड जिल्ह्यामध्ये एका पत्रकारांनी जनतेची बाजू मांडण्यासाठी जी बातमी टाकली होती, त्या बातमीनंतर एका लोकप्रतिनिधीने अर्थातच बाबूराव पाटील कोळीकर यांनी चक्क पत्रकाराला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पत्रकारांना ही गोष्ट अतिशय खेदात्मक आहे. विशेष म्हणजे पत्रकारांनी या संदर्भात निषेध व्यक्त करत आज नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील दिलं आहे. आपल्यासोबत आहेत थेट देशोन्नतीचे पत्रकार संजय सूर्यवंशी. संजयजी नमस्कार, महासागरमध्ये आपलं स्वागत आहे. काय विशेष काय प्रकार घडलाय की ज्यामध्ये आज अशा पद्धतीने लोकप्रतिनिधीने तुम्हाला थेट धमकी दिली? बाबूरावजी कोळीकर साहेब हे आदरणीय निवगा तळणी भागाचे नेते आहेत जुने. त्या निवगा तळणी भागामध्ये 25 गावात 25 तासापासून म्हणजे अंधारात आहेत लोक ते, आणि 25 तास तिथं लाईट नव्हती. या संदर्भात या मथळ्याखाली मी बातमी केली होती आणि त्या दिवशी मी त्यांच्या पोखरा योजनेची बातमी, त्याने जे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना बोलवून जी बैठक बोलवली होती त्याची एक पण बातमी केली होती. त्यांचा एक सुंदर विषय मी मांडला होता माझ्या वर्तमानपत्राला, आणि त्यांच्या मी 100 बातम्या चांगल्या लिहिल्या. त्यांनी जे कार्य केलं शहरामध्ये केलं किंवा तालुक्यात केलं, जेव्हा त्यांनी केलं त्या दरम्यान मी त्यांच्या चांगल्या बातम्या मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या काही शब्द नसताना येतं की 25 गावात 25 तास विद्युत पुरवठा खंडित आहे. एमईसीबीचा भोंगळ कारभार या मथळ्याखाली बातमी दिली आणि फक्त गुडघ्याभर दस्ती घालणारे नेते आता कुठे येतं हा शब्दप्रयोग केला. त्यांना त्या गोष्टीचा राग आला. त्यांना वाटलं की माझ्या आमच्या दस्त्या काढल्या. त्यांनी सकाळी मला एका नंबरवरून फोन केला, ते त्यांचा नंबर माझ्याकडे नव्हता. त्यावेळेस त्यांनी शिवीगाळ केली. त्यावेळेस मी सायलेंट राहण्याचा प्रयत्न केला, कशाला वाद म्हणून. पण सायंकाळी पुन्हा रात्री त्यांच्या जुन्या नंबरवरून मला फोन आला. त्या फोनवर त्यांनी मला आवडत्या भाषेत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची मला धमकी दिली आणि तुझं पाहून घेतो म्हणजे. या संदर्भामध्ये आम्ही महासागरच्या माध्यमातून थेट बाबूराव पाटील कोळीकर यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की मी अशा पद्धतीचं कुठलंही वर्तन केलं नाही. काय म्हणणं आहे त्यांचं? आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष संतोषजी पांडगळे साहेब यांनी या संदर्भात त्यांना फोन केला होता. त्यांनी सगळा विषय मांडला. त्यांनाही त्याच पद्धतीने बोलले. माझे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी साहेबांनी फोन केला. त्यांनी त्याच विषयाने मांडलं की मी बोललो, मी त्या बोलण्यावर ठाम आहे. आणि जबाबदार दोन्ही आमचे नेते आहेत गोवर्धन बियाणी साहेब आणि संतोष पांडगळे साहेब, त्यांना या दोघांनी त्यांना फोन केला होता या संदर्भामध्ये, आणि त्यांची ती भूमिका होती. आणि सदरील आहे जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी साहेबांपुढे, पोलीस अधीक्षक साहेबांपुढे आमचे जिल्हाध्यक्ष पांडगळे साहेबांनी वस्तुस्थिती मांडली. मी सुद्धा फोन केला होता. त्या फोनमध्ये संजयजी पाहून घेतो असा त्यांनी शब्दप्रयोग केलेला जिल्हाधिकारी साहेबांना आणि पोलीस अधीक्षकांना सांगितला. त्यांच्याकडे तो तसा आहे रेकॉर्ड. या संदर्भामध्ये आम्ही देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोरे यांची देखील नुकतीच मुलाखत घेतली आहे. प्रकाश पोरेंना देखील आम्ही विचारलं की तुमचं पुढचं पाऊल काय असेल, तर त्यांनी सांगितलं की अशा पत्रकारांच्या विरोधात देशोन्नती देखील कडक भूमिका घेणार. तुम्ही स्थानिक प्रतिनिधी म्हणून काय सांगाल की या पद्धतीने जर एक लोकप्रतिनिधी पत्रकारांशी थेट जीवे मारण्याची धमकी देतोय? नाही, कोळीकरांचा स्वभाव पूर्वी असा नव्हता. आमदार कोळीकरांचा
आणि ते पूर्वी शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. परंतु जेव्हापासून त्यांनी आमदार झाले तेव्हापासून त्यांच्या स्वभावात बदल झाला. हे सर्व पत्रकारांच्या प्रतिक्रिया आहे, माझ्या एकट्याच्या प्रतिक्रिया नाहीत. आणि त्यांनी अनेक वेळा अनेक पत्रकारांना ज्या बाबतीत भाषा वापरली त्या बाबतीत भाषा वापरली, पण कुणी आवाज उठवला नाही. अगदी धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत सहभागी. बोला बोला. हदगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्टेशनला तक्रार सुद्धा दाखल करणार आहोत आणि एक आम्ही ठराव घेणार आहोत की जोपर्यंत हा विषय क्लिअर होणार नाही तोपर्यंत कुठलेही वर्तमानपत्र त्यांची बातमी छापणार नाही, असं सर्व आमच्या पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे. आम्ही हदगावला गेल्यानंतर हा विषय आम्ही क्लिअर करू. तुम्हाला काय पुढची अपेक्षा काय आहे? कोळीकरांनी माफी मागावी का? काय काय मत काय आहे तुमचं पत्रकार संघाचं? तपास करावा सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी, आणि मला त्यांच्या कडून माझ्या कुटुंबाला आणि मला भीती आहे आणि धोका आहे. आणि उद्याच्या भविष्यात काही जर मध्ये कमी जास्त झालं, कोळीकर हे ते माझ्या सर्व जॉब झोपलो नाही ज्या दिवशी त्यांचा फोन आला त्या दिवशी, त्यामुळे माझ्या कुटुंबाला धोका आहे. मला पोलीस संरक्षण जिल्हाध्यक्ष सांगितले की पोलीस गरज आहे आणि कोळीकरांचे कार्यकर्ते थोडेसे आक्रमक आहेत. हो, त्यामुळे ही कुठेतरी थांबायला पाहिजे आणि मला संरक्षण मिळालं पाहिजे. धन्यवाद. तर आज आपण आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनी अशी चुकीची भूमिका घेणं हे चुकीचं आहे. आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय की नांदेडच्या पत्रकार संघाने थेट भूमिका त्यांची मांडली आहे की जोपर्यंत कोळीकर त्यांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या कुठल्याही बातम्या प्रसारित करण्यात येणार नाहीत. अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींनी ज्या पद्धतीने पत्रकारांशी गैरवर्तन केलं आहे हे पुढे होता कामा नये हीच अपेक्षा. धन्यवाद. चतुरा ईश दीपक ज्यांनी लाविला, वंदन स्तुती सुमना गौरव हा विद्वानांचा विभिन्न कौशल्यतेला मानाचा मुजरा.